तर गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अगेन। तर लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की आपण विरारला गेलो होतो, तर तिकडून आपण रिटर्न आपल्या घरी आलेलो आहोत। गेलो तिथे राहिलो, टाइम स्पेंड केला, खूप छान झाला। आता तिकडचा ब्लॉग मी एवढी शूट नाही केली कारण की थोडासा मम्मीकडे भरपूर 5 महिन्याने गेले होते, म्हणून तिकडे टाइम वगैरे मस्त स्पेंड केला आणि आपण लगेच मग 3-4 दिवसामध्ये घरी आलो। तर आजचा मी ब्लॉग घरी आल्यानंतरला शूट करते कारण की बाबूचा आता शूट करायचा आहे। ॲक्च्युली 26 जानेवारी पण येत आहे आणि त्याचं 8 महिन्याचं शूट करायचं पण राहिलं होतं, सो ते दोन्ही आपण एकदमच करून घेणार आहोत। तर इथे बघा, इथे सागर त्याला तयार करतोय आणि इथे तो झाला इरिटेट। ही सगळी त्याची पेटीतले सामान इथे काढलंय। हे घे हे घे, काय लवीर, त्याचं नेहमी असंच असतं, काय पण त्याला घातलं ना अंगावरचं असं तर तो रडायलाच लागतो। मी असं काय काय दाखवावं लागतं। कोणाचं आहे कोणाचं आहे कोणाचं आहे कोणाचं आहे। तर गाईज मगाशी मी बघितलं की बाबू रडत होता, तर ॲक्च्युली ना त्याला झोप आली होती त्याच्यामुळे तो रडत होता। तर आता तो मस्त झोपेतून उठला आहे आणि मी सुद्धा फ्रेश झाली आहे, झोपेतून उठलं, त्याची झोप पण पूर्ण झाली, सगळं खाऊन झालं आहे। तर मग आता ते एकदम व्यवस्थितपणे आपल्याला शूट करून देईल आणि स्वतः पण फोटोशूटमध्ये कॉपरेट करेल, ठीक आहे। सो तो आत्ता आपण व्यवस्थित सगळं डेकोरेशन वगैरे करून घेऊया आणि शूटला स्टार्ट करूया। आता सागर फ्रेश होत आहे, मग तसं तो बाहेर आहे, त्याच्यामुळे आम्ही एक एक डेकोरेशन करायला सुरुवात करू। जे साहेब उठले तो तसाच झोपून गेला बघा, त्याला कुर्ता आणि पायजमा घातला होता त्याच्यावरच तो झोपून गेला कारण की त्याला झोप आले ते म्हणून तो किरकिर करत होता। आणि सागर मला ठीक आहे, त्याला झोपू दे, आपण त्याला घर वगैरे आवरून घेऊ आणि मग त्याच्यानंतर त्याला आपण स्टार्ट करू। मग ते आता आम्ही स्टार्ट करतो। सोनू पिलू काय विचार करतो, काय विचार करतो, पकड रे याला, पकड पकड रे याला, पकड रे, पकड 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 पकड। ठीक आहे, तर आता आम्ही ना पटापट डेकोरेशन करायला स्टार्ट करून घेतो। सागरात यायला सोडत आता कसं डेकोरेशन करते मी तुमच्या पुढे शेअर करते, तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यूच राहा। तर गाईज अशा प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे। इथे त्याचा 8 मंथचा त्याचा डे राहिला, तो 8 मंथ काढलाय, एकदम सिम्पल मध्ये केलेलं आहे, जास्त नाही केलंय। बघ तो बघ पकड अशी त्याची मस्ती चालू आहे बघा। पटकन त्याला सरळ हे कर। तर आता मी त्याचा पटकन शूट करून घेते, रील काढून घेते आणि फोटोज काढून घेते, मग पुढे आपण कंटिन्यू करूया। सो गाईज अशा पद्धतीने आमचा आज शूट झालेला आहे। बाबूने खूप हैराण केलं, त्याला हसवायला खूप वेळ गेला, बट फायनली झालेला आहे। आता तुम्ही त्याकडे बघा फक्त काय करतोय तो, हे बघा सर्व डेकोरेशन केलं त्यांनी, कशी वाटली बघा बाबू, हे बघा त्यांनी काय केलं बघा, सर्व आर्ट काढलेलं, पूर्ण डेकोरेशनची वाट लावलेली नाही। बाबू आता गोळा कोण करणार आहे, हे गोळा कोण करणार रवीर, मम्मा तू काय करणार, तू विस्कटणार, हा फ्लॅग घे, फ्लॅग घे, फ्लॅग पकड। नशीब त्याने करून तरी दिलं शूट, हो ना, बट मस्त झालं, खूप जास्त हसला तो। त्याला टोपी घातली आम्ही, नेहरू टोपी, ते बघा ते बघा त्याचा कुठे चाललाय तो, इकडे अवीर इकडे, बाबू ए बिल्लो, सांगडं पुढच्या वर्षी अवीर ऐकलंस, पुढच्या वर्षीसाठी हो अजून काय, ठेव्या तर
गाईज फायनली झालं शूट वगैरे करून सगळं आवरलं वगैरे. आता जे आपण डेकोरेशन केलं होतं फ्लॅग वगैरे व्यवस्थित ठेवून दिले, छोटे छोटे मोठे फ्लॅग दरवाजाच्या बाहेर लावून दिले. आता इथे बाबू खेळतोय, त्याचे पण कपडे वगैरे काढले सगळे. सागरसोबत तो खेळतोय. तर आता आपण ना त्याचं दुपारचं जेवण बनवून घेऊया. तर बघा सोनू ए पिलू आ का करतं ग माझं नानू, का करतं ग राजा, का करते माझं टकलू, टकलू माझं काय करते ग. माझ्या टकलूच्या डोक्यावरती बघा हळूहळू केस यायला लागले. तर आता मी जाते आणि त्याच्यासाठी पटकन त्याची खिमटी बनवते. आपलं किचन वगैरे पण सगळं इथे क्लीन आहे. दुपारच्या वेळेला मी त्याला खिमटीच देते. सो आता ती आपण प्रिपेअर करूया आणि मग त्याला देऊयात खायला. सागर पण म्हणाला की मला मॅगी खायची, सो त्याच्यासाठी पण आता मी मॅगी प्रिपेअर करते. त्याच्यासोबत मी पण थोडीशी खाते. आता पहिलं तर बाबूचं बनवून घेते मी. ते एका गॅसवर बाबूचं, एका गॅसवर आमची मॅगी. ठीक आहे, तर पहिला मी बनवते, मग भेटते तुम्हाला मी परत. बाबू गेलेला आहे झोपून. त्याचं म्हणजे सगळं त्याला खिमटी वगैरे भरवली. आम्ही सुद्धा मॅगी खाऊन घेतली आणि त्याला झोपवलं मी. संध्याकाळची वेळ होत आहे, तर आता आपण पण थोडंसं रिलॅक्समध्ये घेऊया. म्हणजे आता सागर तो आराम करणार आहे म्हणाला, तर मी माझी स्टोरी लिहून घेते. कारण की मला बाबू कधी परत यायला भेटणार नाही. त्या सगळा पसारा आहे, तर सध्या मला आवरायचं आहे. बाबूची लंगोट इथे हे सगळं. तर मग सर्वात आधी ते मी आवरून घेते आणि मग त्याच्यानंतरला आपण भेटूया इव्हिनिंगमध्ये. तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. तर गाईज आपण आलेलो आहोत आता खाली बिल्डिंगच्या. मला जरा ॲब्रो करायचं आहे, त्याच्यासाठी बाबू झोपला आहे तोपर्यंत मी ॲब्रो करून येते. अगदी आपल्या बिल्डिंगच्या जवळच आहे, म्हणजे बाजूलाच आहे पार्लर ते. तर आपण आता जाऊया बाहेर. तर आता ॲब्रो भरपूरच वाढलेत. मी लास्ट रक्षाबंधनला केले होते, त्याच्यानंतरला मी केलेच नाही. तर आता करून येते फटकन आणि मग भेटूया आपण पुन्हा. अभि इथे बघ. हो पकड रे याला, पकड रे. तर गाईज ॲब्रो वगैरे मी करून आल्यानंतरला संध्याकाळी मी आलो. आम्ही चहा वगैरे फ्रेश वगैरे झालो आणि डायरेक्ट आम्ही गेलो बाहेर. थोडंसं डॉक्टरकडे जायचं होतं, तिथून आम्ही जस्ट आलो आहे. तर गाईज जस्ट आलो आम्ही घरी. बाबू आल्याला इथे त्याच्या मॅटवरती खेळायला लागला आहे. ॲक्च्युली ॲब्रो करायला मी गेले होते, त्याच्यानंतरला वरती आलो आम्ही. हां दाढ माझी दुखत होती. हां फ्रेश वगैरे झालो आम्ही आणि मग अचानक सागरची दुखायला लागली दाढ. त्याच्यामुळे आम्ही लोक दवाखान्यामध्ये गेलो. 3 जण, बाबूला पण घेऊन गेलो. मग बाहेर वगैरे जेवण वगैरे झालं आणि जस्ट आता आम्ही आलेलो आहोत. तर आता आहे ना बाबूचं खायला त्याला करते रात्री आता जेवण, आणि त्याला आहे ना मालिश आणि अंघोळ पण घालायची. आता ते पण सुद्धा मी करून घेते. तर आता उद्या आपल्याकडे 26 जानेवारी पण आहे, तर उद्याचा पण ब्लॉग येईलच आपला. तर आजचा ब्लॉग असा काही होता. आपल्या तुझी होत का लागेल मला ठीक आहे. सो गाईस आजचा दिवस असा आला. आता घरी झोपायला आले होता. आज घरी घरी आलो आपण भरसट. ह्याला पण बघा, तो बोलतो मला घेत नाही. सोनू पिलू काय ग, तो आता वैतागलाय. तर ठीक आहे, आजचा असा होता आपला हा ब्लॉग आजचा. तर तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय आणि टेक केअर. Bye.